In this lecture, we are going to see how to transfer, or we can see PHP form handling. Means we will see how to transfer the HTML data into the PHP page. ओके सो इथे आपल्याला दोन सेपरेट फाइल्स क्रिएट करावे लागतात. एक फाईल असते ती आपली नॉर्मल HTML फाईल जिथे आपण फॉर्म डिझाईन करतो अँड इन दॅट फॉर्म वी आर गोइंग टू एंटर सम डेटा. अँड सेकंड फाईल जी आपण डिझाईन करतो दॅट इज गोइंग टू बी अ PHP फाईल. मीन्स जो डेटा आपण HTML डॉक्युमेंटमध्ये एंटर करणार तो डेटा PHP डॉक्युमेंटमध्ये सेंड केला जाणार आहे. सो दिस लेट्स सी हाऊ इट इज गोइंग. वी आर गोइंग टू डू दिस. आपण एक सिंपल प्रोग्राम करून बघूया. सेम जो टेक्स्ट बुक मध्ये दिलाय तोच बघू. फर्स्ट यू आर गोइंग टू क्रिएट अ HTML फॉर्म. डॉक टाइप HTML, हेड, टाइटल, टाइटल टैग क्लोज, head tag close, body type open, and then form. Now we will design a simple form. त्याच्यात आपण यूजर कडून जस्ट नेम अँड ईमेल ॲड्रेस एंटर करून घेणार आहोत. सो टू एंटर द नेम वी आर गोइंग टू यूज अ टेक्स्ट बॉक्स. इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट. and name is compulsory because name means ID that we are going to use in case of a PHP program. Then next we want email. Input type equal to text. Name for this text box will be T2. Okay, and then we want a submit button. and form tag close, HTML close. ओके, हे झालं आपलं नॉर्मल फॉर्म डिझाईन. नाव सी, आपल्याला हा जो फॉर्मचा डेटा आहे और इनपुट टेक्स्ट बॉक्समध्ये आपण जो काही नेम अँड ईमेल जो एंटर करणार तो आपल्याला सर्व्हर पेजला सेंड करायचा आहे. सो तो सेंड कसं करणार? टू सेंड दॅट वी आर गोइंग टू यूज द टू ॲट्रिब्यूट्स ऑफ अ फॉर्म टॅग. दॅट इज फर्स्ट इज अ ॲक्शन ॲट्रिब्यूट. ॲक्शन ॲट्रिब्यूटमध्ये आपण काय मेन्शन करतो? जे PHP पेज, ज्या पेजला आपल्याला जो फॉर्मचा डेटा सेंड करायचा आहे त्या प्रोग्रामचा नेम. सो माय सर्व्हर पेज विल बी welcome.php. जे PHPचं पेज मी डिझाईन करणार आहे त्या पेजचा तो प्रोग्राम मी कोणत्या नावाने सेव्ह करणार आहे तर welcome.php. सो त्या प्रोग्रामचं नेम ॲक्शन ह्या फॉर्म ॲट्रिब्यूटमध्ये स्पेसिफाय करावं लागणार आहे. अँड नेक्स्ट इज अ मेथड. नाव मेथडचे दोन व्हॅल्यूज असतात. एक म्हणजे गेट मेथड असते अँड सेकंड इज अ पोस्ट मेथड. सो आपण बघू ह्याच्यात डिफरन्स काय आहे. मेथड काय यूज केले जातात? टू ट्रान्सफर द डेटा फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. त्याच्यासाठी दोन मेथड्स असतात. एक तर गेट मेथड यूज करू शकतो किंवा पोस्ट मेथड यूज करू शकतो. ओके, हा सिंपल झाला HTML फॉर्म. सो फर्स्ट आय विल सेव्ह दिस. ॲज आय हॅव सेड की PHPचे जेवढे पण आपण प्रोग्राम्स क्रिएट करू ते कुठे सेव्ह करायचे? XAMPP फोल्डर, htdocs अँड इट विल बी सेव्ड हिअर. ओके, सो मी याला नेम देते फॉर्म हँडलिंग. .html. दिस इज आवर HTML प्रोग्राम अँड सेव्ह. ओके, सो याचं आउटपुट बघूया कसं येत आहे. ओके, एक टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले झाला आहे, ईमेल डिस्प्ले झाला आहे अँड सबमिट बटन डिस्प्ले झाला आहे. इथे आपण काहीतरी एंटर करणार लाईक ईमेल अँड नेम अँड सबमिट केल्यावर आपल्याला काय व्हायला पाहिजे? जो PHPचा आपण कोड डिझाईन करणार तो त्याचा आउटपुट आपल्याला डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, सो हे झालं HTML डॉक्युमेंट. नाव नेक्स्ट वी विल डिझाईन अ PHP document.
ओके, आता PHP ची स्टार्टिंग कशी असणार आहे, क्वेश्चन मार्क PHP अँड एंडिंग विल बी क्वेश्चन मार्क अँड क्लोजिंग ब्रॅकेट. सो आपल्याला PHP प्रोग्राममध्ये काय करायचं आहे बघा, जेव्हा आपण सबमिट बटनला क्लिक करणार तेव्हा आपल्याला PHP पेजवरचं आउटपुट काय दिसायला पाहिजे, युअर नेम और वी कॅन डिस्प्ले द मेसेज वेलकम. इथे काय केलं आहे, MSK युअर ईमेल ॲड्रेस इज, इथे जो युजरने एंटर केला आहे तो ईमेल ॲड्रेस मला डिस्प्ले व्हायला पाहिजे. लाईक सी ह्याने इथे जसं दिलं आहे सेम वेमध्ये. ओके, त्यांनी युजर नेम काय एंटर केलं, बालभारती, ईमेल एंटर केला आहे अँड तोच PHPचा प्रोग्राम रन केल्यावर आपल्याला काय दिसतं, वेलकम बालभारती युअर ईमेल ॲड्रेस इज धिस. ओके, सो आपण जे व्हॅल्यू एंटर केले ते मला सर्व्हर पेजवरून डिस्प्ले करायचे आहे. सो फर्स्ट आय वॉन्ट टू डिस्प्ले अ वेलकम मेसेज. सो PHPमध्ये कोणत्याही आउटपुटला जर आउटपुट स्क्रीनला मेसेज पास करायचा असेल देन वी आर यूजिंग अ इको स्टेटमेंट. सो वेलकम. ओके, आता ह्याच्या पुढे मला नेम डिस्प्ले करायचं आहे जे मी टेक्स्ट बॉक्स 1मध्ये एंटर करणार आहे. सो हाऊ आय एम गोइंग टू डू धिस, सी echo, now echo, then after that $_ जी मेथड आपण फॉर्मसाठी यूज केली, आपण इथे कोणती मेथड यूज केलेली, डेटा पास करण्यासाठी मेथड इक्वल टू पोस्ट मेथड यूज केलेली. सो इथे काय करणार, इको $_ पोस्ट अँड डबल कोडमध्ये काय लिहिणार, ज्या टेक्स्ट बॉक्समधलं, आता वेलकम नंतर मला काय डिस्प्ले करायचं आहे, नेम डिस्प्ले करायचं आहे. तर नेम मी कोणत्या टेक्स्ट बॉक्समध्ये डिस्प्ले करते, ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये डिस्प्ले करते आणि ह्या टेक्स्ट बॉक्सचा ID काय दिला आहे आपण, T1. सो त्या टेक्स्ट बॉक्सचा ID मी इथे प्लेस करणार. मीन्स टेक्स्ट बॉक्स ज्याचा ID T1 आहे त्या T1 मधली व्हॅल्यू और त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जी युजर व्हॅल्यू एंटर करणार ती व्हॅल्यू मला आउटपुटला डिस्प्ले केली जाणार आहे. सो दॅट इज नेमसाठी. ओके, नाव आपल्याला नेक्स्ट लाईनला डिस्प्ले करायचं आहे. सो इथे BR टॅग यूज करूया अँड क्लोज. इन अ सेम वे आता ईमेल डिस्प्ले करायचं आहे. सो वी विल जस्ट पास अ मेसेज इको युअर ईमेल इज. ओके, अँड आफ्टर दॅट आता सेकंड टेक्स्ट बॉक्समध्ये मी जी व्हॅल्यू एंटर करणार ती मला तिथे डिस्प्ले करायची. सो सेम मेथड इको $_ पोस्ट अँड डबल कोडमध्ये काय येणार, ह्या सेकंड टेक्स्ट बॉक्ससाठी मी ID काय दिला आहे तर T2. सो T2 विल बी प्लेस्ड हिअर अँड ब्रॅकेट क्लोज. ओके, सो एवढं झालं आहे. नाव विल सेव्ह दिस प्रोग्राम ॲज welcome1.php and all files and save. ओके, आता इथे बघा, इथे सुद्धा मला प्रोग्राम नेम करेक्ट द्यायला लागणार आहे, दॅट इज welcome1.php. ओके, आता आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. इथे बघा काय होतं आहे, मी जेव्हा प्रोग्राम रन केला तेव्हा मला PHPचा आपला कोड करेक्ट आहे बट मला आउटपुट जे एक्सपेक्टेड आहे ते येत नाही. असं का झालं, बिकॉज जेव्हा पण आपण PHPचे प्रोग्राम्स रन करतो तेव्हा आपल्याला 2 सर्व्हिसेस स्टार्ट करावे लागतात झॅम सर्व्हरवरून, दॅट इज अपाचे अँड MySQL सर्व्हर, हे 2 पास करायचे. अँड PHPचे जे प्रोग्राम्स आहेत ते आपण रन कसं करतो, लोकल होस्ट स्लॅश, प्रोग्रामचं नेम काय होतं, फॉर्म हँडलिंग .html. ओके, सो प्रोग्राम आला. आता इथे काहीतरी डेटा एंटर करायचा, नेम अँड ईमेल अँड सबमिट. ओके, आता इथे बघा काय आलं आहे, वेलकम MSK युअर ईमेल इज msk12@gmail.com. सो मी इथे जे व्हॅल्यूज एंटर केले आहेत तेच मला PHP पेजला डिस्प्ले होत आहेत विथ द मेसेज. ओके, सो दॅट्स हाव वी कनेक्ट द HTML अँड PHP प्रोग्राम. आता सेम आपल्याला जर डिफरंट फॉर्मचे कंट्रोल्स घ्यायचे असतील अँड तो डेटा आपल्याला सर्व्हर पेजवरून डिस्प्ले करायचा असेल, सो वी कॅन डू दॅट. नाव सी, इथे काय केलं आपण, ईमेलसाठी टेक्स्ट बॉक्स घेतला. नाव वी कॅन डिझाईन अ रेडिओ बटन. रेडिओ बटनमधून
डेटा कसा घेऊ शकतो आपण. सो एक ते 2 रेडिओ बटन घेऊया. फॉर अ जेंडर ऑप्शन रेडिओ बटन कसं घेतो, इनपुट टाईप इक्वल टू रेडिओ, देन आय डी द्यायचं त्यांना, नेम इक्वल टू R1 अँड व्हॅल्यू मीन्स ते रेडिओ बटन सिलेक्ट केल्यावर मला सर्व्हर साईडला कोणती व्हॅल्यू पास व्हायला पाहिजे, दॅट इज अ मेल. ओके. अँड नेक्स्ट आता एम्प्टी रेडिओ बटन आपण डिस्प्ले करू शकत नाही. सो रेडिओ बटनच्या पुढे आपल्याला काहीतरी व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. सो आपण एक व्हॅल्यू एंटर करूया, दॅट इज अ मेल. बट ॲक्च्युली रेडिओ बटन सिलेक्ट केल्यावर सर्व्हर साईडला डेटा कोणता सेंड होणार आहे, जो आपण व्हॅल्यूमध्ये पास केला आहे तो डेटा सेंड होणार आहे. इथे पास केला आहे तो नाही. हे जे आहे ते फक्त डिस्प्ले पर्पजसाठी आहे. ॲक्च्युअली ते रेडिओ बटन सिलेक्ट केल्यावर कोणता डेटा सेंड व्हायला पाहिजे ते कुठे आपण मेन्शन करतो, व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये मेन्शन करतो. नाव एक रेडिओ बटन झालं. सेकंड V and second option is female. ओके. आता इथे बघा, इन केस ऑफ रेडिओ बटन आपण काय ॲट अ टाइम एकच सिलेक्शन करू शकतो. सो 2 रेडिओ बटन्समधून मला एक सिलेक्शन करायचं आहे. सो त्या 2 रेडिओ बटन्सचा ग्रुप करावा लागतो. ग्रुप कसं करतो आपण, नेम इक्वल टू R1, त्याचं जे नेम आहे ते आपल्याला सेम द्यायला लागतं. मीन्स ज्या 2 रेडिओ बटन्सचं नेम सेम आहे त्या 2 रेडिओ बटन्स हे ग्रुप केले जाणार आहेत. ओके. नाव लेट्स सी. ओके. इथे आलं सबमिट बटन. नेक्स्ट लाईनला घेऊया. So first I will enter a name, then email address and I will select a gender and then ओके. आता PHPचा आपल्याला कोड डिस्प्ले करायचा आहे. इथे बघा काय केलं आहे, टेक्स्ट बॉक्समधले टेक्स्ट घेऊन झालं इन अ सेम वे. आता आपण जेंडर डिस्प्ले करणार. सो इको युअर जेंडर इज अँड देन जी रेडिओ बटन, कोणत्या रेडिओ बटन्स, जो रेडिओ बटन आपण सिलेक्ट करणार त्या रेडिओ बटनची आपल्याला व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. सो इन अ सेम वे काय करणार, $_पोस्ट अँड ब्रॅकेटमध्ये काय येणार, रेडिओ बटन्सला आपण आय डी काय दिलेलं, दॅट इज अ R1 and bracket close. Okay, now let's see. And submit. ओके. इथे बघा, वेलकम MSK, युअर ईमेल ॲड्रेस इज MSK12, देन युअर जेंडर इज अ फिमेल. सो रेडिओ बटनमध्ये जी व्हॅल्यू मी सिलेक्ट करते ती मला डिस्प्ले होते. आता इथे आपल्याला एकच सेम नेम दिलेलं. सो इवन मी मेल सबमिट केलं तरी ॲट अ टाइम तो एकच व्हॅल्यू घेतो रेडिओ बटन. सो आपल्याला तिथे नेम जे आहे ते सेम मेन्शन करावं लागतं. मीन्स त्या 2 रेडिओ बटन्सचा ग्रुप करावा लागतो. नाव सी. हे झालं रेडिओ बटनसाठी. आता अजून 2 रेडिओ बटन डिस्प्ले करायचे असतील तर त्या दोघांचा सेपरेट ग्रुप करावा लागेल. लाईक आता क्लाससाठी मला अजून 2 रेडिओ बटन्स डिस्प्ले करायचे आहेत. सो in a same way here I will display class and 2 रेडिओ बटन्स घेणार. ओके. आता यांना काय, ह्या दोघांचा सेपरेट ग्रुप करायचा आहे. सो R2 अँड R2. इथे व्हॅल्यू काय पास करणार, 11th सायन्स अँड युअर 12th सायन्स. अँड सेव्ह.
ओके, 2 रेडिओ बटन्स आले आहेत. नाव आता सेम प्रोसिजर PHP सर्व्हरला काय करणार, जसं दोघांसाठी केलेलं इन अ सेम वे वी आर गोइंग टू डू दॅट. इथे काय पास करणार, आता जे 2 रेडिओ बटन्स होते त्यांचा ID पास करणार. इथे काय येणार, मेसेज युअर क्लास इज, अँड आपण ID काय दिलेला दोघांना, R2. सो नेम, ईमेल अँड क्लास अँड सबमिट. ओके, सो डिस्प्ले होतं युअर जेंडर इज फिमेल, युअर क्लास इज 12th सायन्स. नाव हे झालं रेडिओ बटनसाठी. आता इन केस ऑफ अ चेकबॉक्स, चेकबॉक्समध्ये काय होतं की मल्टिपल व्हॅल्यूज असतात आपल्याला. ॲट अ टाईम आपण मल्टिपल व्हॅल्यूज तिथे सेंड करू शकतो चेकबॉक्समध्ये. सो रेडिओ बटनमध्ये काय कंडिशन होती की आपण जेवढे पण रेडिओ बटन्स डिस्प्ले केले त्यांच्यापैकी कोणतीही एकच व्हॅल्यू आपण सिलेक्ट करणार होतो. सो एकच व्हॅल्यू सिलेक्ट करणार म्हणजे आपल्याला तिथे ID सुद्धा सेम द्यावा लागतो. बट इन केस ऑफ चेकबॉक्समध्ये काय होतं, आपण ॲट अ टाईम मल्टिपल व्हॅल्यू सिलेक्ट करतो. सो आपण जरी ID सेम दिलं तरी तो ॲट अ टाईम एकच व्हॅल्यू तिथे डिस्प्ले करणार आहे. आपण ट्राय करून बघूया. इथे मी आता हॉबीजसाठी चेकबॉक्स यूज करणार आहे. हॉबीज, input type equal to checkbox, name equal to C1, value equal to suppose reading, okay, हे झालं एक checkbox. Now similarly we will design 2 more checkbox. And then play. ओके, आता इथे सुद्धा सेम your hobbies are, तिथे ID काय दिलेला, C1. चेकबॉक्ससाठी ग्रुपिंगची गरज लागत नाही बिकॉज चेकबॉक्स काय असतं, मल्टिपल सिलेक्शन असतं. सो चेकबॉक्समध्ये ग्रुपिंग नाही केलं तरी चालतं. ओके, आता इथे बघा मी 2 ऑप्शन सिलेक्ट करते, रीडिंग अँड पेंटिंग. अँड वेनेवर आय क्लिक ऑन सबमिट बटन मला काय होतं, ओनली एकच व्हॅल्यू डिस्प्ले होते, पेंटिंग. बिकॉज सेकंड आपण फर्स्ट रीडिंग सिलेक्ट केला त्याचासुद्धा ID C1 होता. नेक्स्ट तो पेंटिंग घेतोय त्याचासुद्धा ID C1 होता. आणि इथे आपण पास करताना काय केलं, ज्याचा ID C1 असणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची. सो लास्ट व्हॅल्यू पेंटिंग आहे, त्याचा ID C1 आहे. सो तो ॲट अ टाईम एकच व्हॅल्यू डिस्प्ले करतोय, पेंटिंग. ओके, सो आपल्याला इथे काय होतं की चेकबॉक्समध्ये आपल्याला ग्रुपिंग करायची गरज नसते बिकॉज डिफरंट व्हॅल्यूज सिलेक्ट केले जातात. सो बेस्ट वे काय असतं की चेकबॉक्समधले जे काही व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला सर्व्हर साईडला जर सेंड करायचे असतील तर आपण ही जी चेकबॉक्सची व्हॅल्यू आहे ती ॲज अ ॲरे म्हणून डिफाईन करू शकतो. बिकॉज ॲरे म्हणजे काय होतं की ॲरेमध्ये आपण बघितलं असेल की ॲरेमध्ये ॲट अ टाईम मल्टिपल व्हॅल्यूज सिलेक्ट केले जातात. सो इथे आता जो C1 आहे तो मी ॲरे म्हणून डिफाईन केला आहे, मीन्स ID देतानाच त्याला ॲरे म्हणून डिफाईन केलं आहे. मग आता चेंज कुठे होणार बघा, इथे कोड करताना मला चेंज काय करावं लागणार आहे, मी एक व्हेरिएबल घेते $चेक. ओके, आणि $चेकला काय व्हॅल्यू सेट करणार, $_पोस्ट डबल कोडमध्ये काय येणार, C1. ओके, म्हणजे इथे काय केलं,
डॉलर चेक नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यात स्टोअर काय केलं की C1, आता C1चे आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत. सो 1 बाय 1 ॲरेमध्ये काय होतं, मल्टिपल व्हॅल्यूज तिथे स्टोअर होऊ शकतात. सो डॉलर चेकमध्ये इवन मी तिन्ही चेकबॉक्स सिलेक्ट केले तर C1 ज्यांचा ID आहे तिन्ही चेकबॉक्स इथे सिलेक्ट होऊ शकतात. तिन्ही ऑप्शन्स डॉलर चेक ह्याच्यात सिलेक्ट होऊ शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे की 1 बाय 1 तो जो मेसेज आहे तो डिस्प्ले करायचा आहे और ती जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला डिस्प्ले करायची आहे. सो आता आपण काय करणार, 1 बाय 1 डिस्प्ले करण्यासाठी आपण लूप यूज करू शकतो. सो इन केस ऑफ ॲरेसाठी जर लूप यूज करायचा असेल तर आपण स्पेशली ॲरेसाठी फॉर ईच लूप डिझाईन केलेला असतो. सो फॉर ईच इथे काय करणार, डॉलर चेक ॲज $C1 and then नंतर काय करणार, इको $C1. ओके. सो 1 बाय 1 $C1चे आपल्याला व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे असतील, मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर वन आफ्टर द अनदर डिस्प्ले करायचे आहेत. सो BR टॅग आपण यूज करू शकतो. आता बघूया रीडिंग अँड पेंटिंग. ओके. इथे बघा आता काय झालं, युअर हॉबीज आर रीडिंग पेंटिंग. मला मल्टिपल व्हॅल्यूज तिथे डिस्प्ले होत आहेत. आता हे वर्क कसं झालं बघा, आपण काय केलं, डॉलर चेक नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, त्या व्हेरिएबलमध्ये काय केलं, डॉलर पोस्ट अँड C1 जो होता तो मी ॲज अ ॲरे म्हणून डिफाईन केला. इथे ॲरे म्हणून डिफाईन केला म्हणजे काय होतं आहे, C1मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज जरी असले तरी ते डॉलर चेकमध्ये स्टोअर करू शकतो. बिकॉज ॲरे काय करतो, ॲरे ॲट अ टाईम मल्टिपल व्हॅल्यूज सेव्ह करतो. सो डॉलर चेकमध्ये काय केलं, डॉलर पोस्ट C1 मीन्स डॉलर चेकमध्ये ॲरेचे जे 1 बाय 1 व्हॅल्यूज आहेत ते स्टोअर होत जाणार. नेक्स्ट काय केलं, फॉर ईच डॉलर चेक ॲज $C1 म्हणजे काय होतं बघा, फर्स्ट टाईम सपोज मी रीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट केला. ओके. म्हणजे आता रीडिंगची व्हॅल्यू काय आहे, C1 आहे. मग फर्स्ट काय करणार, डॉलर चेकला काय सेट करणार, C1 कोणाचा ID आहे, रीडिंगचं. सो व्हॅल्यू रीडिंग ही जी व्हॅल्यू आहे ती तो डिस्प्ले करणार, डॉलर चेक ॲज $C1 अँड देन इको $C1 मीन्स डॉलर चेकमध्ये आपण C1 स्टोअर केली अँड देन आपण काय केलं, फर्स्ट जो सिलेक्टेड होता इको $C1 रीडिंग मी सिलेक्ट केला. सो फर्स्ट रीडिंगचं ID C1 आहे. सो मला रीडिंग डिस्प्ले होतं. नेक्स्ट काय केलं, अगेन सेम टाईमला मी पेंटिंग सिलेक्ट केला. आता पेंटिंगचे सुद्धा ID काय आहे, C1 आहे. सो तो ॲरे आहे, सो मल्टिपल व्हॅल्यूज घेऊ शकतो. सो आता इथे C1ला काय सेट झालं, पेंटिंग सेट झालं. नेक्स्ट अगेन तो डॉलर चेक ॲज $C1. सो नेक्स्ट पेंटिंग सिलेक्ट केलं आहे म्हणून मला $C1ची व्हॅल्यू काय आहे, पेंटिंग. सो मला पेंटिंग डिस्प्ले होते. सो इन धिस वे जर चेकबॉक्सचे व्हॅल्यूज आपल्याला शो करायचे असतील देन इट इज ऑलवेज बेटर टू यूज अ ॲरे. बिकॉज रेडिओ बटनसाठी कंडिशन वेगळी होते. रेडिओ बटनमध्ये आपण ॲट अ टाईम फक्त एकच सिलेक्शन करू शकतो. सो इवन इफ त्यांचं नेम सेम असलं तरी आपण सिलेक्शन एकच करणार. मग सिलेक्शन एकच केल्यावर ऑब्व्हियसली त्या सिलेक्शनचा ID हे सेमच असणार आहे. सो एकच व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले होते. बट इन केस ऑफ अ चेकबॉक्स आपण मल्टिपल व्हॅल्यूज सिलेक्ट करतो आणि मल्टिपल व्हॅल्यूज सिलेक्ट करतो म्हणजे त्यांना आपण ID सेम दिलं तर तिथे आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार नाही आहे. सो इन केस ऑफ अ चेकबॉक्स वी आर गोइंग टू यूज अ ॲरे. Okay, so this is how we can connect an HTML form with a PHP document. So HTML form हा झाला आपला सर्व्हर साइड अँड PHP डॉक्युमेंट जी आपण केली ती झाली क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. बिकॉज फ्रॉम सर्व्हर वी आर सेंडिंग द डेटा टू द क्लायंट. ओके. आता दोन मेथड्स बघितलेले, गेट आणि पोस्ट. ह्याच्यात डिफरन्स काय आहे बघा. इन्स्टेड ऑफ युझिंग पोस्ट आय विल यूज युअर गेट मेथड. ओके. इथे मग आता सगळीकडे चेंज करावा लागणार आहे. दॅट इज अ गेट.
ओके, गेट मेथड केली आहे. आता हा प्रोग्राम रन करून बघूया. अँड सबमिट. आता इथे बघा काय झालं, मी गेट मेथड यूज केली आहे. डिफरन्स कुठे दिसतोय इथे बघा, ॲड्रेस बारवरती. ॲड्रेस बारवरती मी जेवढे पण व्हॅल्यूज एंटर केले आहेत ते सगळे व्हॅल्यूज मला इथे डिस्प्ले होत आहेत. इवन जो टेक्स्ट बॉक्सचा आय डी होता तो सुद्धा MSKC. T1 जो फर्स्ट टेक्स्ट बॉक्स होता त्याचा आय डी काय होता T1. T1ला व्हॅल्यू काय MSK. T2ला व्हॅल्यू काय ईमेल ॲड्रेस. देन R1ला काय सिलेक्ट केलं आहे फिमेल. R2ची व्हॅल्यू आपण सिलेक्ट केली नाही सो डिस्प्ले होत नाही आहे, बट त्याची व्हॅल्यू तो शो करतो आहे. R2 काय होतं 12th सायन्स. देन चेकबॉक्सचे जे व्हॅल्यूज होते पेंटिंग अँड प्लेईंग ते सुद्धा तो डिस्प्ले करतो आहे. सो गेट मेथड जेव्हा आपण यूज करतो, इन केस ऑफ अ गेट मेथड काय होतं, जेव्हा कधी आपण डेटा फॉर्ममधला डेटा सेंड करतो तो सगळा डेटा ॲड्रेस बारवरती डिस्प्ले केला जातो. नाव सी सेम जर मी पोस्ट मेथड यूज केली इथे, ओके. इथे पोस्ट मेथड झाली. फॉर्ममध्ये आपल्याला इथे चेंज करावं लागणार आहे मेथड इक्वल टू पोस्ट अँड सेव्ह. नाव सी जेव्हा मी पोस्ट मेथड यूज करते तेव्हा काय होतं आहे, तरी प्रॉब्लेम झाला. ओके. आता इथे बघा युजिंग पोस्ट मेथड मी डेटा सेंड केला आहे, बट ॲड्रेस बारवरती मला तो डेटा डिस्प्ले होत नाही. ते जेव्हा मी गेट मेथडने डेटा सेंड केलेला तेव्हा जो काही डेटा मी एंटर केलेला तो सगळा ॲड्रेस बारवरती डिस्प्ले होत होता. सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन गेट मेथड अँड पोस्ट मेथड. गेट मेथड आपण मोस्टली जर ईमेल ॲड्रेस ईमेल किंवा युजर नेम एंटर करत असू तर गेट मेथड आपण यूज करत नाही. इट इज ऑलवेज बेटर टू यूज पोस्ट मेथड वेन एव्हर वी आर गोइंग टू एंटर अ सेन्सिटिव्ह डेटा लाईक क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन किंवा बँकिंगशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असतील, पासवर्ड असतील आपले ईमेलचे, युजर नेम. सो तो सगळा डेटा पास करताना आपल्याला इथे डिस्प्ले होईल. सो इट इज ऑलवेज बेटर टू यूज अ पोस्ट मेथड बिकॉज पोस्ट मेथड इज अ सिक्युअर मेथड अँड गेट मेथड काय करतो सगळे व्हॅल्यूज ॲड्रेस बारवरती डिस्प्ले करतो. सो गेट मेथड कधी यूज करणार, नॉर्मल इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह नाही आहे ती इन्फॉर्मेशन सेंड करण्याच्या वेळी वी कॅन यूज अ गेट मेथड. So that's it. We have seen how to connect the client page, that is HTML document, and a PHP document, means form handling in the HTML.